जामखेड शहरातील बीड रोडवरील नवलय पेट्रोल पंपाच्या जवळ अचानक 4 व्हीलर गाडीला आग लागली आहे। आता 4:30 वाजलेले आहेत। खूप जोराची आग आहे। संजय कोठारी जामखेड। मी संजय कोठारी जामखेड। आज सोमवार दिनांक 24/2/2025 रोजी पहाटे 4:35 मला एका मुलाचा फोन आला, कोठारी काका एक ॲक्सिडेंट झाला आहे, ताबडतोब या गाडीने पेट घेतला आहे, गाडीतील लोक आरडत आहेत। मी ताबडतोब माझी ॲम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो। त्यावेळी मी एकटाच तिथे हजर होतो। नंतर मी पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना फोन केला, अग्निशामकवाल्याला फोन केला, यांना बोलवून घेतलं। तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता। यानंतर असे निदर्शनास आले आहे की गाडीमध्ये साईनाथ पॉन सेंटरचे महादेव काळे जामखेड वय 28 आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेश गुडवाल वय 35 हे संगमनेरचं आहे। हे दोघं जण जागेवर जळून खाक झालेले आहेत। घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला अग्निशामकवाल्याने विझवायला 1 तास लागला। गाडीचा टायर तुटून एक 100-200 फूट लांब गेला होता आणि त्याचं गाडीचा हेडलाईट 300 फूट लांब गेला होता। या गाडीचा भयानक ॲक्सिडेंट झाला आहे। महत्त्वाचे म्हणजे रोडला डिवायडरच्या ठिकाणी कसल्याही दिशादर्शक फलक नसल्यामुळे आणि रोडचे काम चालू असल्यामुळे हे अपघात होत आहेत। तरी याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे। धन्यवाद।